पार्टीच्या अधिकृत सदस्य नोंदणीला चालू झालेली आहे। या ठिकाणी संघटन सरचिटणीस विजयजी गंभीरे, आमचे मार्गदर्शक माजी महापौर अजय सिंह भैया दिसेल, तसेच मनोजजी जाधव, सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तथा अनिलजी जगताप व सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। सर्वांचे या ठिकाणी पूजन करावं अशी सर्वांना विनंती करतो। भारतीय सर्व कार्यकर्त्यांना विनंती की सर्वांनी पुष्प वाहून या ठिकाणी भारत मातेचं पूजन करायचं आहे। आज आपण नांदेडमधील भावसार चौक येथे आलेलो आहोत। भावसार चौकामध्ये भाजपा सदस्य नोंदणी अभियान सूर्यकांत कदम आणि संतोष परळीकर यांनी आयोजित केलेलं आहे। तर या भाजपा सदस्य नोंदणीकरिता इथं काही कार्यकर्ते जमलेले आहेत। भारत मातेचं पूजन करून हे कार्यकर्ते नोंदणीकरिता इथं टेंट उभारून नोंदणीकरिता कार्यकर्त्यांना आणि लोकांना आवाहन करीत आहेत। तर सर नमस्कार, प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। सर काय नाव आहे आपलं आणि हे सदस्य नोंदणीचे काय स्वरूप आहे, थोडक्यात माहिती द्या सर। माझं नाव विजय गंभीरे, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस आहे। जगामध्ये सर्वात मोठा पक्ष, या पक्षाची सर्वात मोठी नोंदणी झालेली अशी 11.5 कोटी जनतेची नोंदणी झालेला पक्ष भारतीय जनता पार्टीचं 2014मध्ये आम्ही सदस्य नोंदणी सुरू केली होती, त्यावेळेस ही संख्या झाली होती। त्याच दर 3 वर्षानंतर भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान राबवतो आहे। त्याच अनुषंगाने यावेळेसही सदस्य नोंदणी अभियानाचा आम्ही कार्यक्रम राबवतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। त्या अनुषंगाने नांदेड महानगरामध्ये आम्ही हे सदस्य नोंदणी अभियान सर्व कॉर्नरमध्ये टेंट लावून असे स्टॉल लावून आम्ही सदस्य नोंदणी अभियान राबवत आहोत। या सदस्य नोंदणी अभियानामध्ये त्या मंडळातील कार्यकर्ते पदाधिकारी, आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तोरडा सांगवी मंडळामध्ये ज्या भावसार चौकामध्ये संतोष परळीकर, सूर्यकांतजी कदम, दीपकजी पाटील या भागातले नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मिळून इथं सदस्य नोंदणीचं अभियान आम्ही इथं राबवतो। आपण पाहू शकता की इथं बरेच जी नागरिक आहेत ते इथं सदस्य नोंदणी करण्यासाठी येत आहेत आणि या सर्व लोकांना आपण आजपर्यंत पाहत आहोत की इथं लाडकी बहीण योजना आपण राबवली, त्याला उदंड प्रतिसाद असा दिलेला आहे। त्या योगाने आमच्याकडे भरपूर महिला इथं येऊन सदस्य नोंदणी इथं करत आहेत। सर सदस्य नोंदणीचं काय स्वरूप आहे, का सदस्य नोंदणी करावी, भवितव्यात लोकांना काय त्याचा फायदा होईल का? भारतीय जनता आपण पाहिलं आहे की या विधानसभा निवडणुकीमध्ये बंपर असं भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून आलेत। या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला लोक जोडू शकतात, हिंदुत्वाला जोडू शकतात। म्हणून या हिंदुत्वाला जोडण्यासाठी म्हणून ह्या भारतीय जनता पार्टीत आपण सदस्य व्हावं आणि जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीचा आपण सदस्य होऊ असं बहुमान त्याला मान असं वाटेल म्हणून आपण सदस्य व्हावं असं। सर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले की लाडक्या बहिणीला 21 रुपये मिळणार आहेत, पण आतापर्यंत 1500 मिळाले। सर 21 रुपये कधीपासून मिळणार आहेत, कोणत्या महिन्यापासून मिळणार आहेत? 2100 रुपये लवकरच आता आमच्या या मंत्री आदिती तटकरेताई यांनी यावेळेस घोषणा केली की आपल्याला लवकरच भेटणार आहे। त्याचबरोबर आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी निवडणुकीमध्ये पण सांगितलं होतं की आपल्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये आम्ही देणार आहोत आणि याची लवकरच घोषणा ते करतील आणि आपल्या सर्व लाडक्या बहिणीला 2100 रुपये इथं देण्यात येईल। निश्चितच, धन्यवाद सर। जय श्रीराम, मी संतोष परळीकर, भाजप महानगर उपाध्यक्ष। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची जशी पूर्ण महाराष्ट्रभर नोंदणी चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज भावसार चौक नांदेड येथे तरोडा सांगवी मंडळाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी चालू केलेली आहे। यामध्ये आमचे सर्व सहकारी सूर्यकांतजी कदम, सागर डहाळे, दत्तात्रय मुंडकर, दिलीप काका सावंत, त्यानंतर पूर्ण येथील नगरसेवक, सर्व नगरसेवक बाळू राऊत, त्याच्यानंतर दिनेश मोरताळे, दीपक पाटील सर्वांचंच या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभत आहे आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी या ठिकाणी चालू झालेली आहे। यानंतर मी उर्वरित माता भगिनींना सर्वांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचा आपण सदस्य व्हावं, जेणेकरून आपल्या सर्व सुविधा आपल्या मोबाईलवर 1 मिनिटामध्ये प्राप्त होतील। मोदींच्या सर्व योजनांचा आपल्याला लाभ आपल्या मोबाईलवरून घेण्यात येईल, म्हणून सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हावं।
सर काय ॲपचं नाव काय आहे सर, जे लॉन्च ॲप होणार आहे ज्याच्यातून फायदा मिळणार आहे नागरिकांना, त्या ॲपचं नाव काय आहे? नमो ॲप आपलं पहिल्यापासून चालू आहे. तुम्ही जर त्या ॲपला पुन्हा लॉन्च केलं तर सगळ्या योजना तुम्हाला एका सेकंदामध्ये तुमच्या मोबाईलवर भेटतील. म्हणून सर्वांनी सदस्य झाल्यानंतर नमो ॲप करावं, लॉन्च करावं. लगेच त्या ठिकाणी तुम्हाला त्याची माहिती भेटेल. धन्यवाद सर. जय श्रीराम. मी सुनंदा सुभाष पाटील, प्रभाग क्रमांक 1, माजी नगरसेविका. आज हे इथं नोंदणीचं जे कार्यक्रम चालू आहे, हे भाजप आपला मोठा पक्ष आहे. या पक्षाने आपला खूप काही फायदा केलेला आहे आणि याच्या पुढेही जे म्हणतायत साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 2100 रुपये देऊ तुम्हाला दरमहा, ते आपल्याला नक्कीच मोबाईलद्वारे येतील. आपण हे नोंदणी करावं एवढंच माझं म्हणणं आहे. सगळ्यांना विनंती करते, माझ्या माता भगिनींना सगळ्यांनी येऊन याची नोंदणी करावी. बस. धन्यवाद ताई. तर आज आपण पाहत आहोत नांदेडमधील भावसार चौक येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियान उत्कृष्टरित्या इथं राबवण्यात येत आहे. बरेचसे लोकांनी इथं सहभाग होऊन नोंदणी अभियानामध्ये बरेचसे लोक सहभागी होत आहेत. तर हे नोंदणी अभियान सूर्यकांत कदम, दीपक पाटील, संतोष परळीकर, किसनराव कल्याणकर, दिनेश मोरताळे, अभिलाष नाईक, शशिकांत क्षीरसागर, दत्तात्रय मुंडकर, गौरव कुंटुरकर, दिलीप सावंत, तसेच सागर डहाळे, प्रसाद जोशी, लक्ष्मीकांत पांडे व स्वप्नील बालकीकर या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आणि इतरही काही पदाधिकारी आहेत यांच्या सहकार्याने ही भाजपा नोंदणी आज भावसार चौक नांदेड येथे संपन्न होत आहे. हे कार्यक्रम होत आहे. मी इथं दखल घेतलेली आहे. रिपोर्टर दीपक भवर, प्राईड न्यूज इंडिया.